गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी मंजुरी दिल्याच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम गोत्यात आले। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यामुळे योगेश कदम यांना मंत्रिपद वाचवण्यासाठी आता धावाधाव करावी लागते। योगेश कदमांना एकनाथ शिंदेंचं अभय। गृहराज्यमंत्री योगेश कदमांची धावाधाव। घायवळ शस्त्र परवाना, कदमांची कोंडी। विरोधकांच्या निशाण्यावर आलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली। मुंबईतील मुक्तगिरी बंगल्यावर कदमांनी शिंदेंची भेट घेऊन सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणी आपली बाजू मांडली। चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही, विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा, असं सांगत एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय। सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे त्या वादावरती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली। या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाची एकीकडे चौकशी देखील सखोल व्हायला पाहिजे अशी देखील मागणी एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। मात्र या प्रकरणावरती विरोधक ज्या प्रकारे टीका करतात त्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचं देखील योगेश कदम यांना एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे योगेश कदम अडचणीत आले। विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळच्या शस्त्र परवाना अर्जाला विरोध केला आणि असं असतानाही मंत्री कदमांनी त्याला शस्त्र परवाना दिला होता। हा परवाना मंजूर करताना सचिन घायवळवर 2015 ते 2025 दरम्यान एकही गुन्हा प्रलंबित नसल्याचं कारण योगेश कदमांनी दिलं होतं, पण त्यामुळेच विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला। एकीकडे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हा मुद्दा पोहोचलाय। मी काल 2 दिवस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तिघं एकत्रच होतो ह्या 2 पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं। त्याही वेळेस हा विषय निघालेला होता। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही, ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ऍक्शन करावी। अजित पवारांच्या सूचक प्रतिक्रियेमुळे वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालं, कारण सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने तर योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, त्यामुळे योगेश कदमांची बाजू सावरताना सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून एक गुंडांची टोळी चालवत आहेत। स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं आहे की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला। असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? म्हणजे गुंडाची टोळी आहे अशा पद्धतीचं पगारी नेते संजय राऊत यांचं वक्तव्य आहे। ज्या वेळेला हे सगळे शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे यांचे हे शिवसैनिक आहेत, तुमच्यासोबत जेव्हा हे शिवसैनिक होते तेव्हा ते योग्य होते का? तुमच्यासोबत रामदास भाई होते तेव्हा योग्य होते का? तुमच्यासोबत योगेशजी कदम होते तेव्हा ते योग्य होते का? आज ते भारतीय जनता पार्टी, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, यांचे विचार पुढे नेण्याचं काम करतायत, तर तुम्ही त्याला गुंड म्हणतायत? तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे। सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावरून योगेश कदमांची राजकीय कोंडी झाल्याचं चित्र आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या घेतलेल्या भेटीवरून आता चर्चेला उधाण आलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।